प्रॉब्लेम सेट 5 फर्स्ट क्वेश्चन. फिल इन द ब्लँक्स युझिंग करेक्ट अल्टरनेटिव्स. आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे आणि त्याचा यूज करून आपल्याला हे ब्लँक स्पेसेस फिल करायचे आहे. फर्स्ट क्वेश्चन. सेगमेंट AB इज पॅरलल टू वाय ॲक्सिस अँड कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट A आर 1,3. देन कॉर्डिनेट ऑफ पॉईंट B कॅन बी. आपल्याला सांगितलं आहे की एक सेगमेंट आहे AB ही वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. म्हणजे सपोज एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस असे दोन मी ॲक्सिस ड्रॉ केले. वाय ॲक्सिसला पॅरलल लाईन आहे म्हणजे लाईन कशी असणार आहे, लाईन अशी काही असणार आहे. ठीक आहे, दिस इज पॅरलल टू वाय ॲक्सिस. तर ह्या लाईनवरचा एक पॉईंट दिलेला आहे. सपोज हा एक पॉईंट आहे ए, त्याचे कॉर्डिनेट्स आहे 1,3. तर आपल्याला बीचे पॉईंट फाइंड करायचे आहे की जो ह्या लाईन सेगमेंटवर लाय करतो किंवा ए बी लाईन सेगमेंट आहे. एचे कॉर्डिनेट्स दिलेले आपल्याला बीचे कॉर्डिनेट फाइंड करायचे आहे. हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार, अगदी इझी आहे. बीचे कॉर्डिनेट्स काय असू शकतात, कॅन बी. आपल्याला विचारले बीचे व्हॉट आर दी देन कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट बी कॅन बी. बीचे कॉर्डिनेट काय असू शकतात ते आपल्याला विचारलेलं आहे. तर बघायचं, लाईन सेगमेंट आहे, एचे कॉर्डिनेट आहे 1,3, बीचे कॉर्डिनेट आहे. बीचे कॉर्डिनेट आपल्याला फाइंड करायचे आहे. आता हा 1,3 नंबर कसा आला, 1 म्हणजे हा असतो एक्स कॉर्डिनेट, हा असतो वाय कॉर्डिनेट. म्हणजे हा पॉईंट किती आहे 1 आणि हा पॉईंट आहे 3, राईट. आता बी पॉईंट या लाईनवरतीच लाय करतोय, त्यामुळे बीचा एक्स कॉर्डिनेट नेहमी काय असणार आहे, एक्स कॉर्डिनेट नेहमी 1च असणार आहे. वाय कॉर्डिनेट काहीतरी चेंज होणार आहे. वाय कॉर्डिनेट काही असू शकतो. मग बघूया आपण ऑप्शनमध्ये असं एखादा ऑप्शन आहे की ज्याच्यामध्ये एक्स कॉर्डिनेट 1 दिलेला आहे. सो ऑप्शन डी इज दी आन्सर. ठीक आहे, समजलं हे काय सांगते. म्हणजे काय, ज्यावेळेस लाईन सेगमेंट वाय ॲक्सिसला पॅरलल असणार आहे, वाय ॲक्सिसला पॅरलल आहे म्हणजे लाईन अशी पास होणार आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी सपोज मी अशा मल्टिपल पॉईंट जरी कन्सिडर केले, या पॉईंटचे जर मी कॉर्डिनेट्स लिहिण्याचा प्रयत्न केला, सपोज हा पॉईंट 1 आहे. ठीक आहे, हा पॉईंट जर मी घेतला, याचा एक्स कॉर्डिनेट प्रत्येक वेळेस 1 असणार आहे. इथून करस्पॉन्डिंग काहीतरी वाय कॉर्डिनेट लिहावं लागणार आहे. या पॉईंटचं सुद्धा एक्स कॉर्डिनेट 1च असणार आहे. ह्या पॉईंटचं सुद्धा एक्स कॉर्डिनेट 1 असणार आहे. या पॉईंटचं सुद्धा एक्स कॉर्डिनेट 1च असणार आहे. म्हणजे प्रत्येक केसमध्ये ज्यावेळेस लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल आहे त्यावेळेस त्या प्रत्येक पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट नेहमी सारखाच असणार आहे. त्यामुळे एक्स कॉर्डिनेट पॉईंट याचा 1 दिलेला होता, वाय कॉर्डिनेट 3 दिलेला होता. एक्स कॉर्डिनेट नेहमी सारखा असणार. म्हणून मग यासाठी बीचे कॉर्डिनेट्स काय असू शकतात, 1 हात नंबर तर फिक्स आहे, फक्त वाय कॉर्डिनेट काहीतरी वेगळा असू शकतो. सो 1,-3. ठीक आहे. सेकंड, आउट ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स डॅश डॅश लाईज टू द राईट ऑफ ओरिजिन ऑन एक्स ॲक्सिस. काही पॉईंट्स दिलेले आहे, त्या पॉईंट्स आपल्याला लोकेशन चेक करायचं आहे. कंडिशन काय दिलेली आहे, हा पॉईंट कुठे लाय करतो, टू द राईट ऑफ द ओरिजिन ऑन एक्स ॲक्सिस. एक असतो हॉरिझॉन्टल ॲक्सिस म्हणजे असतो एक्स ॲक्सिस, वर्टिकल ॲक्सिस असतो वाय ॲक्सिस, हे आपल्याला माहिती आहे. आणि या दोघांचा जो इंटरसेक्शन पॉईंट असतो याला आपण बोलतो ओरिजिन. ठीक आहे, ओरिजिनची राईट साईड ही, ओरिजिनची लेफ्ट साईड ही. ओरिजिनच्या राईट साईडला आपण नेहमी पॉझिटिव्ह नंबर्स लिहितो, या साईडला निगेटिव्ह नंबर लिहितो, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर ओरिजिनच्या अप साईडला पॉझिटिव्ह नंबर असतं, इथे निगेटिव्ह नंबर असतं, हे सुद्धा माहिती आहे. कंडिशन काय दिलेलं, पॉईंट कुठे लाय करतोय, टू द राईट ऑफ ओरिजिन. हा ओरिजिन आहे, ओरिजिनची राईट साईड म्हणजे ही साईड. ठीक आहे, पॉईंट इकडे कुठेतरी लाय करतोय ऑन दी एक्स ॲक्सिस. प्लस हा जो पॉईंट आहे हा एक्स ॲक्सिसवर लाय करतो. म्हणजे पॉईंट कुठे लाय करणार आहे, थोडक्यात या डायरेक्शनमध्ये इथे कुठेही पॉईंट लाय करू शकतो. त्याचे कॉर्डिनेट्स आपल्याला फाइंड करायचे आहे. मग आता बघा, सगळ्यात आधी फर्स्ट कंडिशन, पॉईंट इज लाईंग ऑन एक्स ॲक्सिस. जेव्हा केव्हा पॉईंट एक्स ॲक्सिसवर लाय करतो त्यावेळेस त्या पॉईंटचा वाय कॉर्डिनेट नेहमी 0 असतो. वाय कॉर्डिनेट 0 असतो. आपण पॉईंटचे कॉर्डिनेट लिहिताना इथे पहिले एक्स कॉर्डिनेट लिहितो, इथे वाय कॉर्डिनेट लिहितो. पॉईंट एक्स ॲक्सिसवर लाय करतो म्हणजे वाय कॉर्डिनेट 0 आहे. म्हणजे पॉईंट कोणत्या फॉर्ममध्ये असेल, इथे काहीतरी नंबर असेल आणि हा नंबर 0, सेकंड नंबर 0 असणार आहे. असं ऑप्शन दिसतंय. ऑप्शन ए आणि ऑप्शन बी ह्या दोन व्हॅल्यू -2,0 आणि 2,0. आता यामधलं कोणता आन्सर करेक्ट असणार आहे, आपल्याला सांगितलं राईट ऑफ दी ओरिजिन ऑन दी एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवर आहे, ठीक आहे, हे दोन्ही पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे, बट राईटला आहे, ओरिजिनच्या राईटला नेहमी पॉझिटिव्ह नंबर असतो. म्हणजे एक्स कॉर्डिनेट आपल्याला कसा पाहिजे, पॉझिटिव्ह. सो आन्सर इज 2,0. -2,0 हे आन्सर कधी राहिलं असतं, सपोज आपल्याला अशी कंडिशन दिली असते की पॉईंट एक्स ॲक्सिसवर लाय करतो आणि पॉईंट लाय करतो ओरिजिनच्या लेफ्ट साईडला. ओरिजिनच्या लेफ्ट साईडवरती सगळे जे एक्स कॉर्डिनेट असणार आहे, सगळे एक्स कॉर्डिनेट निगेटिव्ह असणार आहे. मग ज्यावेळेस ही कंडिशन दिली असते की ओरिजिनच्या लेफ्ट साईडला आहे त्यावेळेस आन्सर राहिलं असतं -2,0. सो या क्वेश्चनसाठी आन्सर आहे ऑप्शन डी. ठीक आहे. नाउ नेक्स्ट, डिस्टन्स ऑफ पॉईंट -3,4 फ्रॉम ओरिजिन इज वॉट. एक पॉईंट दिलेला आहे -3,4 आणि त्याचा आपल्याला डिस्टन्स विचारलं आहे फ्रॉम ओरिजिन. ओरिजिन आहे, ओरिजिन म्हणजे काय, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस जिथे कुठे इंटरसेक्ट करतात तो पॉईंट असतो ओरिजिन. ओरिजिनचे कॉर्डिनेट्स नेहमी असतात 0,0. ओरिजिन आपण ओनी दाखवतो, त्याचे कॉर्डिनेट्स नेहमी असतात 0,0. एक्स कॉर्डिनेट 0, वाय कॉर्डिनेट 0. त्यानंतर पॉईंट सपोज ए आहे, एचे कॉर्डिनेट्स आहे -3,4. याच्यामध्ये असणार डिस्टन्स आपल्याला विचारलेला आहे. तर एक फॉर्म्युला लक्षात घ्या की ज्यावेळेस कोणत्या एका पॉईंटचा ओरिजिनपासून डिस्टन्स विचारलेला आहे फ्रॉम ओरिजिन, त्यावेळेस फॉर्म्युला असतो दॅट इज इक्वल टू x² + y², √x² + y². एक्स आणि वाय म्हणजे काय, हा जो पॉईंट असतो याचे कॉर्डिनेट्स मी एक्स आणि वाय कन्सिडर करणार आणि हे असणार आहे 0,0. सो OA इज इक्वल टू √x² + y². डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन, देअरफॉर OA इज इक्वल टू एक्स म्हणजे काय, -3² + 4². सो 9 + 16
√25 म्हणजेच काय 5. आता हा फॉर्म्युला कसा आला ओरिजिनपासूनचा डिस्टन्स म्हणजे काय बघा, हा फॉर्म्युला आलेला आहे डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज करून. कारण सपोज माझ्याकडे हा एक पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे, या दोन पॉईंटमध्ये असणार डिस्टन्स मला विचारलं, तर डिस्टन्स मी कसं फाइंड करणार युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला काय सांगतो, √x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. सपोज हा पॉईंट आहे, याला मी x1 y1 कन्सिडर केला, सेकंड पॉईंटला मी x2 y2 कन्सिडर केला. ठीक आहे. सो अकॉर्डिंग टू डिस्टन्स फॉर्म्युला OA काय असणार आहे, x2 - x1 स्क्वेअर म्हणजे x - 0 स्क्वेअर प्लस y - 0 स्क्वेअर. सो दॅट इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. OA इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. त्यामुळे काय होणार आहे, जेव्हा किंवा एखाद्या पॉईंटचा डिस्टन्स ओरिजिनपासून विचारलेला आहे त्यावेळेस हा जो नंबर आहे ना, सेकंड नंबर नेहमी 0च असणार आहे. त्यामुळे इव्हेंच्युअली स्क्वेअर कसला असणार आहे, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअरचा. ठीक आहे. म्हणजेच काय, हा जो दुसरा पॉईंट आहे फक्त हे जे नंबर्स आहे x कॉर्डिनेट आणि y कॉर्डिनेट याचा स्क्वेअर घ्या, ॲडिशन करा, तसं रूट फाइंड करा, दॅट विल बी युअर आन्सर. सो फॉर्म्युला एक आपण बघितलं, एक छोटा फॉर्म्युला यावरून आपण डिराईव्ह केला युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला. एखाद्या पॉईंटचं ओरिजिनपासूनचं डिस्टन्स असेल तर ते डिस्टन्स नेहमी असणार आहे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. एक्स म्हणजे x आणि y काय असणार आहे, जो पॉईंट आपल्याला दिलेला आहे ना तसे x कॉर्डिनेट आणि y कॉर्डिनेट, जसं इथे होतं -3 आणि 4. ठीक आहे. हे नसेल समजलं, नसेल लक्षात तर तुम्ही स्ट्रेट अवे डिस्टन्स फॉर्म्युला सुद्धा यूज करू शकता. इथे 0 पुट करा. सो -3 -0 स्क्वेअर प्लस 4 - 0 स्क्वेअर म्हणजे -3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर, दॅट इज 5. Question number 4. A line makes an angle of 30 degree with the positive direction of x axis. So the slope of line is what? आपल्याला लाईनचा स्लोप दिलेला आहे. कंडिशन दिलेलं आहे की लाईनने एक्स पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस सोबत फॉर्म केलेला अँगल आहे 30 डिग्री. मग स्लोप काय असणार, आपल्याकडे स्लोपचा फॉर्म्युला आहे. स्लोप इज इक्वल टू, ज्यावेळेस अँगल दिलेला असतो त्यावेळेस आपण लिहितो स्लोप इज इक्वल टू टॅन थीटा. थीटा म्हणजे काय, हा अँगल असतो त्या लाईननी पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस सोबत किती मेक केला. इथे स्ट्रेट अवे कंडिशन दिलेली आहे की लाईन 30 डिग्रीचा अँगल फॉर्म करते विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस, म्हणजे इथे थीटाची व्हॅल्यू किती आली 30 डिग्री. त्यामुळे एमची व्हॅल्यू काय असणार, म्हणजे स्लोप काय असणार आहे टॅन 30. टॅन 30ची व्हॅल्यू काय असते, टॅन 30 म्हणजे काय, टॅन हा टेबल माहिती आहे सगळ्यांना. टेबल काय आहे, आपण काही स्टँडर्ड व्हॅल्यूज लक्षात ठेवतो, 0, 30, 45, 60 आणि 90. ठीक. ह्या व्हॅल्यूसाठी टेबल कसा बनतो, एक असते साईन व्हॅल्यू, एक असते कॉस व्हॅल्यू, एक असते टॅन व्हॅल्यू. जस्ट आपण रिव्हिजन करतोय, कदाचित तुम्हाला ही व्हॅल्यू डायरेक्टली माहिती पण असतं, पण जर माहिती नसेल तर या व्हॅल्यूज कशा येतात ते सांगते. सो 1, 2, 3, 4, 5, त्यानंतर साईन कॉस टॅन, अजून पुढे 3 रेशो असतात पण त्याचा सध्या आपल्याला यूज नाही, त्यामुळे आपण फक्त साईन कॉस टॅनच कन्सिडर करूया. सो नेहमी साईन 0 हे कसं असतं, साईन 0 डिग्री, साईन 30 डिग्री, साईन 45 डिग्री, टॅन 0, टॅन 30, त्या व्हॅल्यूज आपण इथे लिहित असतो. साईन 0 इज ऑलवेज 0, साईन 30 इज हाफ, साईन 45 इज 1/√2, साईन 60 इज √3/2 आणि त्यानंतर साईन 90 इज 1. या व्हॅल्यूज तुम्हाला, ही जी पहिली लाईन लक्षात ठेवायची आहे. ह्या व्हॅल्यूज लक्षात ठेवण्याच्या बऱ्याचशा ट्रिक्स आहे. ह्या ट्रिक्स आपण क्लास 9च्या ट्रिग्नोमेट्री चॅप्टरमध्ये डिस्कस केलेला आहे. त्यानंतर कॉस म्हणजे काय असतं, हे जे नंबर्स आहे हे रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहा. म्हणजे हा 1 इथे येणार, √3/2 इथे येणार, 1/√2, 1/2 आणि 0 इथे जाणार. फक्त हे जे सगळे नंबर्स आहे हे रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहा, दॅट इज कॉस. टॅन म्हणजे काय असतं, नेहमी साईन आणि कॉसचा रेशो असतो, साईन आणि कॉसचा रेशो. सो 0/1 इज 0, 1/2 अपॉन √3/2. हे बघा हे असं आहे 1/2 √3/2. मी इथे काय होणार, हा 2 आणि 2 कॅन्सल होणार, त्यामुळे ही व्हॅल्यू किती असणार आहे 1/√3. त्याच पद्धतीने इथे 1/√2 1/√2 रेशो इज 1. इथे काय होणार आहे √3/1 म्हणजे √3 आणि 1/0 नॉट डिफाईन्ड. तर अशा पद्धतीने हा टेबल फॉर्म होतो. आपल्याला कसली व्हॅल्यू पाहिजे, टॅन 30. टॅन 30 म्हणजे व्हॅल्यू किती आली 1/√3. सो टॅन 30 इज इक्वल टू 1/√3. एवढा टेबल जरी नाही लक्षात ठेवला तरी चालणार आहे. कदाचित तुमच्या व्हॅल्यूसुद्धा लक्षात असेल किंवा व्हॅल्यू जरी लक्षात नसल्या, टॅन 30, टॅन म्हणजे काय साईन अपॉन कॉस. साईन 30 किती असतो, साईन 30 लगेच आठवलं पाहिजे, साईन 30 इज 1/√2. त्यानंतर कॉस 30, साईन 30 इज 1/2. त्यानंतर कॉस 30 म्हणजे काय असतं, साईन 60, दॅट इज √3/2. सो 1/√3 अँड हेज स्लोप ऑफ द लाईन इज 1/√3, ऑप्शन सी. सेकंड क्वेश्चन, डिटरमाइन वेदर द गिवन पॉईंट्स आर कोलिनियर. क्वेश्चन काय सांगितलं की आपल्याला काही पॉईंट्स दिलेले आहे, 3 पॉईंट्सचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. आपल्याला चेक करायचं दिलेले 3 पॉईंट कोलिनियर आहे की नाही. कोलिनियर म्हणजे काय, हे 3 पॉईंट एका लाईनमध्ये लाई करता की नाही ते आपल्याला चेक करायचं आहे. सो या टाईपची क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला आहे ऑलरेडी प्रॅक्टिस एक्झाम्पलमध्ये. दिलेले 3 पॉईंट कोलिनियर आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण 2 वेज यूज करू शकतो. एक आहे डिस्टन्स फॉर्म्युला आणि सेकंड आहे स्लोप मेथड. यामधल्या कोणत्याही एका वेने तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. तर आपण काय करूया, यामधला एखादा क्वेश्चन आपण डिस्टन्स फॉर्म्युला वेने सॉल्व्ह करूया आणि बाकीचे 2 क्वेश्चन स्लोप मेथडने सॉल्व्ह करूया. ठीक आहे, म्हणजे दोन्ही मेथडची तुमची रिव्हिजन आहे. सो सोल्युशन फॉर फर्स्ट इज A
0 to B 1, 0.5 1, -0.5 C 2, -3. स्लोप मेथड आपण इथे यूज करूया. स्लोप मेथड काय सांगते की सपोज एखादी लाईन आहे, त्या लाईनवरती सपोज 3 पॉईंट लाय करताय. 1 पॉईंट इथे, 1 पॉईंट इथे, 1 पॉईंट इथे. त्यामुळे जर मी ही लाईन सेगमेंट कन्सिडर केली किंवा ही लाईन सेगमेंट कन्सिडर केली किंवा ही लाईन सेगमेंट कन्सिडर केली, या प्रत्येक लाईन सेगमेंटनी एक्स ॲक्सिस पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबत फॉर्म केलेला अँगल सारखा आहे. फॉर्म केलेला अँगल सारखा आहे म्हणजेच काय, टॅन थीटा सारखं असणार. टॅन थीटा सारखं आहे म्हणजे काय, स्लोप सारखं असणार आहे. सो थोडक्यात काय आपल्याला काय करायचं असतं, स्लोप मेथडच्या अकॉर्डिंग AB लाईन सेगमेंट कन्सिडर करायची किंवा लाईन AB कन्सिडर करायची, त्याचा स्लोप फाइंड करायचा, BCचा स्लोप फाइंड करायचा. दोन्ही स्लोप जर इक्वल आले, दोन्ही स्लोप इक्वल आहे म्हणजे काय, चान्सेस काय की दिलेल्या दोन लाईन पॅरलल आहे. बट यामध्ये होतं काय, AB आणि BC जर मी AB लाईन सेगमेंट कन्सिडर केली, BC लाईन सेगमेंट कन्सिडर केली, ह्या दोन्ही ठिकाणी B पॉईंट कॉमन येतोय. पॉईंट B कॉमन आहे म्हणजेच काय, ह्या ज्या दोन लाईन ह्या दोन लाईन पॅरलल नाही आहे. हे जे 3 पॉईंट आहे, हे 3 पॉईंट एकाच लाईनवर लाय करताय. म्हणजे बघा असं कंडिशन आपल्याला काय म्हणते, AB पॅरलल टू BC, स्लोप सारखी आहे म्हणजे ही कंडिशन मिळते. बट B पॉईंट इथे आहे आणि नेक्स्ट लाईन सेगमेंट आहे BC म्हणजेच काय, BCची लोकेशन कुठे असणार आहे, BC असणार आहे असं. सो थोडक्यात काय, हे जे 3 पॉईंट आहे एकाच लाईनवर लाय करताय म्हणजे काय, हे 3 पॉईंट कोलिनियर आहे. सो थोडक्यात काय, स्लोप मेथडमध्ये आपण काय करतो, स्लोप्स इक्वल दाखवतो. स्लोप इक्वल दाखवायचा, पॉईंट कॉमन दाखवायचा आणि त्यावरून कन्क्लूड करायचं की दिलेले जे 3 पॉईंट आहेत ते एका लाईनमध्ये लाय करतात. सो सोल्युशन, स्लोप ऑफ लाईन AB अँड स्लोप ऑफ लाईन BC. स्लोप ऑफ अ लाईन AB, इथे फॉर्म्युला सुद्धा लिहूया आपण. स्लोप इज इक्वल टू चेंज इन वाय अपॉन चेंज इन एक्स. ठीक आहे, चेंज इन वाय अपॉन चेंज इन एक्स. स्लोप ऑफ लाईन AB, A आणि B. सो हा पॉईंट आहे x1 y1 आणि हा पॉईंट आहे x2 y2. स्लोप ऑफ AB इज इक्वल टू y2 मायनस y1 मायनस 0.5 मायनस 2 अपॉन x2 मायनस x1. सो मायनस 0.5 मायनस 2 म्हणजे मायनस 2.5 अपॉन 1 मायनस 0 इज 1. सो दॅट इज इक्वल टू मायनस 2.5. दिस इज स्लोप ऑफ लाईन AB. त्याच पद्धतीने आपण फाइंड करूया स्लोप ऑफ लाईन BC. जेव्हा मी BC कन्सिडर करेल त्यावेळेस ही व्हॅल्यू सपोज x1 y1 आहे आणि ही व्हॅल्यू आहे x2 y2. मग ह्या केसमध्ये स्लोप काय असणार आहे, स्लोप इज इक्वल टू y2 मायनस y1 मायनस 3 मायनस मायनस 0.5 अपॉन 2 मायनस 1. सो मायनस 3 प्लस 0.5 मायनस 3 प्लस 0.5 म्हणजे मायनस 2.5 अपॉन 1 दॅट इज इक्वल टू मायनस 2.5. दोन्ही लाईनचा स्लोप सारखा आलेला आहे. सो स्लोप ऑफ AB is equal to slope of line BC and therefore we can say AB is parallel to BC. या दोन लाईन पॅरलल असतात त्याच केसमध्ये त्यांचा स्लोप सारखा असतो. बट हियर पॉईंट B इज कॉमन, पॉईंट B कॉमन आहे त्यामुळे आपण असं लिहू शकतो therefore AB and BC lie on the same line. सो AB असेल इथे आणि इथे असणार आहे BC. याचा अर्थ काय, therefore ABC these points lie on the same line. हे 3 पॉईंट एका लाईनवर लाय करतात म्हणजेच काय, पॉईंट A, पॉईंट B अँड पॉईंट C आर कोलिनियर. हे 3 पॉईंट कोलिनियर आहे. ठीक आहे, स्लोप मेथडमध्ये तुम्ही असंही करू शकता, ABचा स्लोप फाइंड करा, BCचा स्लोप फाइंड करा, ACचा स्लोप फाइंड करा. ACचा स्लोप काय असणार आहे, AC इज इक्वल टू अगेन y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 मायनस 5 अपॉन 2 सो मायनस 2.5. ACचा स्लोपसुद्धा सारखा आलेला आहे, तिन्ही लाईनचा स्लोप सारखा आलेला आहे. तिन्ही लाईनचा स्लोप सारखा आहे म्हणजेच काय, यामध्ये आपण लिहू शकतो दिस 3 लाईन्स आर पॅरलल. अगेन AB आहे, BC आहे, AC आहे, यामध्ये एक पॉईंट कॉमन आहे, एक पॉईंट कॉमन आहे म्हणजेच काय, हे 3 पॉईंट एकाच लाईनवर लाय करताय, म्हणजे दिलेले 3 पॉईंट कोलिनियर आहे. सो दिस वॉज युजिंग स्लोप मेथड ऑफ स्लोप फॉर्म्युला. आता सेकंड बघूया आपण. ठीक आहे, सेकंड आपण डिस्टन्स फॉर्म्युलाने सॉल्व करून बघूया. सो डिस्टन्स फॉर्म्युला यूज करण्यामध्ये काय लॉजिक आहे की डिस्टन्स फॉर्म्युलामध्ये आपण काय करतो, डिस्टन्सेस फाइंड करतो. सो सपोज 3 पॉईंट एका लाईनमध्ये लाय करताय, ABC. तर आणि हा सिक्वेन्स आहे की A नंतर B आहे, B नंतर C आहे. तर या केसमध्ये आपण असं लिहू शकतो की सपोज ही लाईन सेगमेंट AB, यामध्ये मी ही लाईन सेगमेंट ॲड केली BC.
तर ही टोटल दिस प्लस दिस हे टोटल डिस्टन्स किती असणार आहे AC. त्यामुळे जर हे 3 पॉईंट कोलिनियर असतील तर आपल्याला थोडक्यात काय फाईंड करायचं की 2 लाईन सेगमेंटचे डिस्टन्स फाईंड करायचा. डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज करून 2 लाईन सेगमेंटची लेंथ फाईंड करायची, त्याची ॲडिशन करायची. ती ॲडिशन थर्ड एवढी येते का ते चेक करायचं आहे. जर तसं होत असेल तर आपण बोला दिलेले 3 पॉईंट कोलिनियर आहे. ठीक आहे. दिस इज युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. सो सेकंड पॉईंट P इज 1 2, पॉईंट Q इज 2,85 अँड पॉईंट R इज 3,655. आता यामध्ये आपल्याला हे नाही माहिती की P नंतर Q येतोय, R येतोय की Q इथे आहे, P इथे आहे, R इथे, ही याची इन्फॉर्मेशन आपल्याकडे नाही येत. आपण काय करूया, सगळ्यात आधी PQ हे डिस्टन्स फाईंड करू, QR डिस्टन्स फाईंड करू आणि PR डिस्टन्स फाईंड करूया. सो युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला, डिस्टन्स इज इक्वल टू अंडर रूट x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. ठीक आहे. डिस्टन्स फॉर्म्युला आपण पायथागोरस थेरमचा यूज करून डिराईव्ह केलेला, त्यामुळे ते स्क्वेअर रूट आहे, त्यानंतर दोन्ही ठिकाणी स्क्वेअर आहे. सो डिस्टन्स बिटवीन पॉईंट PQ, P आणि Q यामध्ये असणार डिस्टन्स किती असणार आहे, x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. याला मी x1 y1 बोलणार, याला x2 y2 बोलणार. सो x2 मायनस x1 स्क्वेअर 2 मायनस 1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर 8/5 मायनस 2 स्क्वेअर. ओके. सो दॅट इज इक्वल टू 2 मायनस 1 स्क्वेअर इज 1 प्लस 8/5 मायनस 2 म्हणजेच काय 8 मायनस 10/5 स्क्वेअर, 8 मायनस 10/5 स्क्वेअर मायनस 2/5 स्क्वेअर, मायनस 2/5 स्क्वेअर म्हणजे काय 4/25. ठीक आहे. सो हे डिस्टन्स किती असणार आहे, अगेन 25 प्लस 4 29/25. हे डिस्टन्स आपण ॲज इट इज ठेवूया. ओके. त्यानंतर डिस्टन्स बिटवीन पॉईंट QR सेम डिस्टन्स फॉर्म्युला ह्या 2 पॉईंटमध्ये असणार. डिस्टन्स 3 मायनस 2 स्क्वेअर प्लस 6/5 मायनस 8/5 स्क्वेअर. ठीक आहे. 3 मायनस 2 स्क्वेअर 6/5 मायनस 8/5 स्क्वेअर. यामध्ये तुम्ही 2 मायनस 3 स्क्वेअर 8/5 मायनस 6/5 स्क्वेअर तरी केलं तरी चालणार आहे, कारण स्क्वेअर आहे त्यामुळे काय होणार आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह सगळं आउटपुट किंवा सगळा रिझल्ट पॉझिटिव्हच असणार आहे, त्यामुळे सिक्वेन्स जरी चेंज झाला तरी चालणार आहे. सो दॅट इज 1 प्लस 6 मायनस 8 मायनस 2/5 स्क्वेअर म्हणजे अगेन सेम 1 प्लस 4/25 सेम टर्म मिळते, त्यामुळे याचा आन्सर असणार आहे अंडर 29/25 PQ QR. आणि आता आपण फाईंड करूया डिस्टन्स बिटवीन पॉईंट PR, P आणि R. सो 3 मायनस 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर, 3 मायनस 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर 6/5 मायनस 2 स्क्वेअर. सो दॅट इज इक्वल टू 4 प्लस 6 मायनस 10 म्हणजे मायनस 4/5 स्क्वेअर. ठीक आहे. हे समजलं. 6/5 मायनस 2, सो 6 मायनस 10, 6 मायनस 10 न्यूमरेटर असणार मायनस 4, डिनॉमिनेटर इज 5 मायनस 4/5 स्क्वेअर. अँड देअरफॉर डिस्टन्स PR हे डिस्टन्स किती आहे, अंडर रूट 4 प्लस 16/25 100 प्लस 16 116/25. सो डिस्टन्स PR इज इक्वल टू अंडर रूट 116/25. आता हे डिस्टन्सेस इक्वल आहे का लगेच बघूया आपण. नाव यामध्ये मोठा नंबर कोणता दिसतो बघा इथे, 29/25 29/25 116/25. अंडर रूट साईनच्या अंडर जो नंबर आहे यामध्ये हा नंबर मोठा आहे, म्हणजे ह्या दोघांची ॲडिशन एवढी आली पाहिजे. सो डिस्टन्स बिटवीन PQ प्लस डिस्टन्स बिटवीन पॉईंट QR इज इक्वल टू रूट 29/5 प्लस रूट 29/5. मी काय केलं, रूट 25ला 5 म्हणून लिहिलेलं आहे. रूट 29 प्राईम नंबर आहे त्यामुळे रूट 29 असाच राहणार. सो दॅट इज इक्वल टू 2 इंटू रूट 29/5. ठीक आहे. आणि हे डिस्टन्स थर्ड डिस्टन्स कोणतं आहे, अँड डिस्टन्स PR इज इक्वल टू रूट 116/5. 116ला मी फॅक्टराइज करू शकते. 116ला मी 4नी जर डिवाइड केलं 29 इंटू 4/5. सो दॅट इज इक्वल टू 2 रूट 29/5. ही व्हॅल्यू आली एवढी, ही व्हॅल्यू यांची ॲडिशन आली एवढी, म्हणजे 2 लाईन सेगमेंटची सम थर्ड्स एवढी येते. याचा अर्थ काय, सिन्स डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स QR इज इक्वल टू डिस्टन्स PR. याचा अर्थ काय, PQ आणि QRची सम येते PR एवढी, म्हणजे हा पॉईंट P आहे. ठीक आहे. PQ
ही लेंथ आणि क्यू आर ही लेंथ एवढी टोटल लेंथ येते पी आर एवढी, म्हणजे पॉईंटचा सिक्वेन्स आहे पी डॅश क्यू डॅश आर, सॉरी पी क्यू आर हे पॉईंट एका लाईनमध्ये आहे. म्हणजेच काय, हे जे 3 पॉईंट आहे हे 3 पॉईंट आहे को लिनियर, कारण 2 लेंथची सम थर्ड लेंथ एवढी येते. अँड देअरफॉर वी कॅन राईट पी क्यू आर, देअरफॉर वी कॅन राईट पी क्यू आर आर को लिनियर, किंवा दिस पॉईंट लाय ऑन द सेम लाईन अँड देअरफॉर दिस पॉईंट्स आर को लिनियर. तर हे होतं युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला मेथड. आता बघा डिस्टन्स फॉर्म्युलामध्ये कॅल्क्युलेशन थोडे जास्त झाले, त्यामुळे प्रेफर करा की आपण स्लोप मेथड यूज करू. स्लोप मेथडमध्ये आपल्याला काय करायचं, फक्त y2 - y1 आपण x2 - x1 एवढी सबट्रॅक्शन करायची असते. इथे तुम्हाला स्क्वेअर रूटच्या अंडरच्या नंबरचं कॅल्क्युलेशन करा, ॲडिशन करा, स्क्वेअर रूट फाइंड करा, नंतर डिस्टन्सेस ॲड करा. सो बिट लेंथी प्रोसिजर आहे. सो प्रेफर करायचं की आपण स्लोप मेथडने क्वेश्चन सॉल्व करत आहोत. थर्ड LMN हे 3 पॉईंट दिलेलं आहे. स्लोप मेथड आपण यूज करू. L1,2, M इज 5,3 आणि N आहे 8,6. सो स्लोप ऑफ अ लाईन M इज इक्वल टू y2 - y1 अपॉन x2 - x1. नेहमी चेंज इन y अपॉन चेंज इन x आपण घेतो, राईज अपॉन रन, त्यामुळे चेंज इन y अपॉन चेंज इन x इज स्लोप. सो स्लोप ऑफ लाईन LM फाइंड करूया आपण, आणि त्यानंतर स्लोप ऑफ लाईन MN सुद्धा फाइंड करूया. ठीक आहे. LM यासाठी स्लोप असणार आहे 3 - 2 अपॉन 5 - 1, सो 1/4. आणि MN यासाठी स्लोप असणार आहे 6 - 3 अपॉन 8 - 5, दॅट इज इक्वल टू 3/3, दॅट इज 1. ठीक आहे. स्लोप ऑफ लाईन LM 1/4 आला, MNचा स्लोप आला 1. दोन्ही लाईनचा स्लोप डिफरंट आहे, दोन्ही लाईनचा स्लोप डिफरंट आहे. म्हणजेच काय, हे जे 3 पॉईंट आहे LMN हे कोलिनियर नाही आहे. जर स्लोप सारखा आला असता तर आपण म्हटलो असतो की 2 लाईन पॅरलल आहे, त्यानंतर M आणि M पॉईंट कॉमन आहे. म्हणजेच काय, हे 3 पॉईंट एका लाईनवर लाय करतात आणि ते एक कोलिनियर आहे. बट इथे स्लोपच वेगळे येते, त्यामुळे आपण लिहिणार हिअर स्लोप ऑफ line LM is not equal to slope of line MN. Slope equal नहीं, and therefore LMN are not collinear. हे 3 पॉइंट कोलिनियर नाही आहे. Find the coordinates of the midpoint of line segment joining P06 and Q12-20. 2 पॉइंट आहे P आणि Q, त्याचे कोऑर्डिनेट दिलेले आहे. तर सपोज आपण हे 2 पॉईंट जॉईन केले, जी लाईन सेगमेंट आपल्याला मिळणार आहे तिच्या मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला विचारलेलं आहे. सो सोल्युशन अगदी सिंपल आहे. मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट विचारले म्हणजे इथे आपल्याला मिड पॉईंट फॉर्म्युलाचा यूज करावा लागणार आहे. सपोज P पॉईंट इथे आहे आणि Q पॉईंट इथे आहे. आता अगेन सांगते, हे जे पॉईंट आहे हे ज्यावेळेस आपण प्लेनमध्ये ड्रॉ करू त्याची लोकेशन वेगळी असणार आहे. बट जस्ट फॉर रेफरन्स की काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्यामुळे हे पॉईंट मी असे दाखवते. एक आहे 0,6, एक आहे 12,20. तर आपल्याला विचारलं आहे की ह्या लाईन सेगमेंटचा जो मिड पॉईंट आहे, सपोज हा मिड पॉईंट M आहे, तर या एमचे कोऑर्डिनेट्स काय असणार आहे. मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट्स विचारले म्हणजे इथे आपल्याला मिड पॉईंट फॉर्म्युलाचा यूज करावा लागणार आहे. सो सोल्युशन, लेट M बी द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट PQ. ठीक आहे. M x, y बी द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट PQ बाय मिड पॉईंट फॉर्म्युला x इज इक्वल टू x अँड y. म्हणजे काय, मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट्स नेहमी काय असणार आहे, एक्स कोऑर्डिनेट काय असणार आहे आपण बघितलं, ॲव्हरेज असतो किंवा मीन असतो कसला, एक्स कोऑर्डिनेटचा म्हणजे x1 + x2/2 आणि y कोऑर्डिनेट म्हणजे y1 + y2/2. ओके. x1 y1 म्हणजे हा पॉईंट सपोज x1 y1 आहे आणि हा पॉईंट आहे x2 y2. सो बाय मिड पॉईंट फॉर्म्युला x, y इज इक्वल टू x1 + x2 म्हणजे 0 + 12/2, y1 + y2 म्हणजे 6 + 20/2. सो दॅट इज 12/2, 26/2, दॅट इज इक्वल टू 6/13. म्हणजेच काय, एक्स कोऑर्डिनेट आला 6 आणि y कोऑर्डिनेट आला 13. अँड देअरफॉर मिड कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉईंट ऑफ द लाइन सेगमेंट PQ इज 6,13. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. Find the ratio in which line segment joining the points A38 and B-93 is divided by the y-axis. 2 पॉईंट दिलेले आहे A आणि B, त्यांना जॉईन करणारे लाईन सेगमेंट AB. आता ही लाईन सेगमेंट डिवाइड होते बाय y-axis. y-axisमध्ये लाईन सेगमेंट डिवाइड होते, तर ही डिवाइड कोणत्या रेशोमध्ये होते तो रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. रेशो फाइंड करायचं म्हणजे आपल्याला सेक्शन फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. बट जनरली जेव्हा केव्हा आपण सेक्शन फॉर्म्युला यूज केला त्यावेळेस आपल्याकडे कंडिशन्स कशा होत्या, सपोज 2 पॉईंट आहे, यांना जॉईन करणारी लाईन सेगमेंट आहे, त्यानंतर आपल्याला ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स माहिती होते
आणि मग त्याचा यूज करून आपल्याला हा जो रेशो म्हणजे MS/N फाईंड करायचा होता, किंवा अशा काही केसेस होत्या की ज्यामध्ये आपल्याला हा कोऑर्डिनेट माहिती होता, रेशो माहिती होता, आपल्याला याचे कोऑर्डिनेट फाईंड करायचे होते. अगेन सेक्शन फॉर्म्युला यूज करून आपण ते फाईंड करू शकत होतो. किंवा असे काही केसेस होते ज्यामध्ये रेशो दिला होता, याचा कोऑर्डिनेट दिलेला होता, मे बी यामधल्या एखाद्या पॉईंटचा एक्स किंवा वाय कोऑर्डिनेट आपल्याला फाईंड करायचा होता. असे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केले. बट इथे आता जो तुम्ही बघितलं, इथे आपल्याकडे 2 गोष्टी अननोन आहे. कोणत्या 2 गोष्टी अननोन आहेत? आपल्याकडे एचे कोऑर्डिनेट आहे, बीचे कोऑर्डिनेट आहे. आपल्याकडे ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स नाही आहे आणि इव्हन आपल्याकडे रेशोसुद्धा नाही आहे. ठीक आहे. तर आपल्याकडे ह्या दोन्ही गोष्टी अननोन आहे. मग अशा केसमध्ये क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा ते आपण बघूया. सो त्यासाठी काय करू, आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिलेली ते आपण ग्राफचा यूज करून एकदा प्लॉट करण्याचा प्रयत्न करू. सो लाईन सेगमेंट जॉईनिंग पॉईंट ए अँड बी इज डिवायडेड बाय वाय ॲक्सिस. आपण एक एक्स ॲक्सिस दाखवू. एक हॉरिझॉन्टल इज एक्स ॲक्सिस, वर्टिकल इज वाय ॲक्सिस. आपल्याला माहिती आहे दिस इज एक्स, दिस इज वाय. पॉईंट्स काय दिलेले, A3,8 B -9,3. A3,8 म्हणजेच काय, पॉईंट एक्स कोऑर्डिनेट असणार आहे 3, वाय कोऑर्डिनेट असणार आहे 8. सपोज पॉईंट इथे कुठेतरी लाय करतोय A3,8. ठीक आहे. त्यानंतर सेकंड इज B -9 अँड बीचा एक्स कोऑर्डिनेट आहे -9, वाय कोऑर्डिनेट आहे +3. -9 म्हणजे या साईडला कुठेतरी एक्स कोऑर्डिनेट असणार आहे. सपोज हा -9 आहे, देन +3 म्हणजे इथे. हे कसं डिसाईड झालं, आपल्याला माहिती आहे की एक्स ॲक्सिसच्या ह्या साईडवरती पॉझिटिव्ह नंबर असतात, इथे निगेटिव्ह नंबर असतात. अप पॉझिटिव्ह, डाऊन इज निगेटिव्ह अँड दिस इज दी ओरिजिन. सो त्याच्या अकॉर्डिंग बी पॉईंट मला इथे मिळाला. सो आता सपोज AB ही लाईन सेगमेंट मी जॉईन केली, ए आणि बी. तर आपल्याला काय विचारलेलं की आपल्याला रेशो विचारला. कोणता रेशो? ही जी लाईन सेगमेंट आहे ही वाय ॲक्सिसमुळे डिवाइड होते एका रेशोमध्ये. हा रेशो आपल्याला फाईंड करायचा आहे. इथे जर बघितलं, ही लाईन सेगमेंट आणि वाय ॲक्सिस असे एकमेकांना इंटरसेक्ट करत आहे. सपोज हा पॉईंट पी जर मी कन्सिडर केला. ठीक आहे. मला फाईंड काय करायचं आहे की ह्या पी पॉईंटमुळे किंवा या वाय ॲक्सिसमुळे ही लाईन सेगमेंट AB कोणत्या रेशोमध्ये डिवाइड होते. सपोज मी असं कन्सिडर केलं, AP M आहे आणि PB आहे N, किंवा असं आपण बोलू शकतो AP/PB हा रेशो आहे MS/N. तर मला MS/N हा रेशो फाईंड करायचा आहे. रेशो फाईंड करायचा आहे ॲज वेल एज पॉईंट पी. या पीचे कोऑर्डिनेट्स आपल्याला माहिती नाही, 2 गोष्टी अननोन आहे. मग त्यासाठी आपण काय करणार, त्यासाठी आपण एक प्रॉपर्टीचा यूज करणार की एखादा पॉईंट ज्यावेळेस वाय ॲक्सिसवर लाय करतो, त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो. एखादा पॉईंट ज्यावेळेस एक्स ॲक्सिसवर लाय करतो त्यावेळेस त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो. पॉईंट पी जो आहे, पी म्हणजे काय, ही लाईन सेगमेंट आणि वाय ॲक्सिस याचा इंटरसेक्शन पॉईंट. हा पॉईंट कुठे लाय करणार आहे, वाय ॲक्सिसवर लाय करणार आहे. त्यामुळे पॉईंट वाय ॲक्सिसवर लाय करतो म्हणजे याचा एक्स कोऑर्डिनेट 0 असणार आहे. त्यानंतर वाय कोऑर्डिनेट आपण काही अज्युम करूया. सपोज वाय कोऑर्डिनेट इज ए. ठीक आहे. सो पीचे कोऑर्डिनेट्स आपण 0 आणि ए कन्सिडर केलेले आहे. आणि त्यानंतर रेशो एम आणि एन आपल्याला फाईंड करायचा आहे. ए आणि बीचे कोऑर्डिनेट्स आपल्याला माहिती आहे. सो हा जो 0 आहे, या 0 नंबरमुळे आपल्याला एम अँड एन रेशो फाईंड करता येणार आहे. तो कसा, लगेच बघूया. समजलं काय सांगते ते. सो सोल्युशन, लेट वाय ॲक्सिस डिवाइड्स सेगमेंट AB in the ratio MS/N. ठीक आहे. रेशो आपण अजून केला MS/N. लेट इंटरसेक्शन पॉईंट बी पी. लेट इंटरसेक्शन पॉईंट बी पी. आता एक्स कोऑर्डिनेट ऑफ पी काय असणार आहे, एक्स कोऑर्डिनेट असणार आहे 0. रिझन, point on y-axis, hence x coordinate is always 0. ठीक आहे. हे आपण बघितलं, एखादा पॉईंट वाय ॲक्सिसवर आहे म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 0 असणार आहे. लेट वाय कोऑर्डिनेट बी, लेट वाय कोऑर्डिनेट ऑफ पी बी स्मॉल ए अँड देअरफॉर पी पॉईंट काय आहे, x coordinate is 0, y coordinate is a. So P is 0, a. Okay. Now आता हा जो पॉईंट P आहे, या P पॉईंटमुळे ही लाईन सेगमेंट रेशोमध्ये डिवाइड होते MS/N. त्यामुळे आपण अप्लाय करणार सेक्शन फॉर्म्युला. नाव सेक्शन फॉर्म्युला काय सांगतो की ज्या पॉईंटमुळे दिलेली लाईन सेगमेंट एका रेशोमध्ये डिवाइड होते त्या पॉईंटच्या कोऑर्डिनेट म्हणजेच काय एक्स आणि वाय याची व्हॅल्यू काय असते, m+n, त्यानंतर mx2 + nx1, my2 + ny1. हा सेक्शन फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. आता यामध्ये जर बघितलं, रेशो MS/N आपण कन्सिडर करतोय. त्यानंतर हा पॉईंट आहे x, y म्हणजेच काय, ज्या पॉईंटमुळे दिलेली लाईन सेगमेंट डिवाइड होते त्या तो पॉईंट कोणता आहे, 0 a. त्यामुळे इथे आपण लिहिणार 0, a इज इक्वल टू रेशो आपण अज्युम करतो m+n. हा सुद्धा आहे m+n.
ठीक आहे. आता यामध्ये x1 x2 y1 y2 काय असणार आहे बघा. आपण m:n असा रेशो कन्सिडर केला आहे, m:n. त्यामुळे हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आपण याचे कॉर्डिनेट्स कन्सिडर करणार x1 y1 आणि हा जो पॉईंट आहे याचे कॉर्डिनेट्स आपण कन्सिडर करणार x2 y2. ठीक आहे, कारण m इथे आहे, mच्या जवळ x1 y1 पाहिजे, nच्या जवळ x2 y2 पाहिजे. ओके, सो x2 इज -9 प्लस n इंटू x1 इज 3, m इंटू y2 इज 3 प्लस n इंटू y1 इज 8. ठीक है, and therefore 0, a is equal to -9m plus 3n upon m plus n, 3m plus 8n upon m plus n. समजले इथपर्यंत? सो आता 0 ही कसली व्हॅल्यू, दिस इज x अँड दिस इज y, दिस इज x कोऑर्डिनेट, दिस इज y कोऑर्डिनेट. x कोऑर्डिनेट इज 0, y कोऑर्डिनेट इज a. त्यामुळे आपण काय करू शकतो, ह्या दोघांना इक्वेट करू शकतो. सो नेक्स्ट, therefore 0 is equal to -9m plus 3n upon m plus n. आपण आधी काय केलं, 0 ला इक्वेट केला x कोऑर्डिनेट x सोबत. आता यामध्ये जर बघितलं m plus n इंटू 0 सिम्प्लिफाय करतो आपण, दॅट इज 0. ही ब्रॅकेट आणि ही ब्रॅकेट, दिस इज 0/1, दिस इज -9m plus 3n upon m plus n. m plus n into 0 is 0 is equal to -9m plus 3n, and therefore 9m is equal to 3n, and therefore m upon n ही व्हॅल्यू किती असणार आहे, 3/9, दॅट इज इक्वल टू 1/3. आपल्याला हाच रेशो फाइंड करायचा होता, m:n इज इक्वल टू 1:3. तर बघा, फक्त पहिल्या रेशोला इक्वेट केलं आपण, पहिल्या कॉर्डिनेटला इक्वेट केलं, त्याच्यावरून आपला रेशो मिळालेला आहे m:n इन 1:3. याचा यूज करण्याची गरज नाही आहे. जर आपल्याला हा कॉर्डिनेट विचारला असं किंवा आपल्याला असं विचारलं असतं ह्या पॉईंट पीचे कॉर्डिनेट फाइंड करा, त्या केसमध्ये आपण काय केलं असतं, m:n ही व्हॅल्यू इकडे पुट केली असती, एशी इक्वेट केली असती, त्यामुळे आपल्याला एची व्हॅल्यू मिळाली असते. बट ॲज ऑफ आपल्याला फक्त रेशो विचारलेला आहे, म्हणून आपण फक्त ह्या दोन्ही टर्म इक्वेट केला, त्याच्यातून आपल्याला m:n रेशो मिळाला 1:3. अँड देअरफॉर रेशो इन विच लाईन सेगमेंट जॉइनिंग पॉइंट्स a and b is divided by y axis is 1:3. This is the answer. Question number 5. Find the point on x axis which is equidistant from p 2, -5 q -2,9. आपल्याला x axis वरचा एक पॉईंट फाइंड करायचा आहे. हा पॉईंट इक्विडिस्टन्स आहे बाकीच्या दोन पॉईंट p आणि q पासून. इक्विडिस्टन्स म्हणजे काय, इक्वल डिस्टन्स वरती अशी कंडिशन दिलेली आहे. प्लस आपल्याकडे अजून काही इन्फॉर्मेशन दिलेली, पॉईंट कशावर लाई करतो, एक्स ॲक्सिस वरती. जेव्हा केव्हा अशी कंडिशन असेल, पॉईंट लाईज ऑन एक्स ॲक्सिस, पॉईंट लाईज ऑन वाय ॲक्सिस, तर लगेच चेक करायचं की त्या ह्या केसमध्ये कोणता कॉर्डिनेट 0 होणार आहे. तर आता इथे सांगितलं आहे पॉईंट एक्स ॲक्सिसवर लाई करतो. आपल्याला माहिती आहे कोणता पॉईंट जेव्हा एक्स ॲक्सिसवर लाई करतो त्याचा वाय कॉर्डिनेट 0 असतो. वाय कॉर्डिनेट 0 असतो म्हणजे काय, आपण कॉर्डिनेट्स असे लिहितो, पहिले एक्स कॉर्डिनेट लिहितो, नंतर वाय कॉर्डिनेट लिहितो. पॉईंट एक्स ॲक्सिसवर लाई करतो, वाय कॉर्डिनेट 0 असणार आहे, म्हणजे हा कॉर्डिनेट 0 असणार आहे, आणि हा कॉर्डिनेट आपण काहीतरी अज्यूम करू शकतो, लेट्स से ए. सो हा जो पॉईंट असेल एक्स ॲक्सिसवरचा त्याचे कॉर्डिनेट्स असणार आहे a,0. आपल्याला फक्त काय करायचं आता, या पॉईंटचे कॉर्डिनेट फाइंड करायचे, म्हणजे आपल्याला एची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ठीक आहे, सो सोल्युशन, लेट a be the point, let a be the point which is equidistant म्हणजे काय, इक्वल अंतरावरती, इक्वल डिस्टन्सवरती, विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम पी अँड क्यू. ए हा पॉईंट पी अँड क्यू पासून इक्वल डिस्टन्सवरती आहे, म्हणजेच काय, एचं पी पासूनचं डिस्टन्स आणि एचं क्यू पासूनचं डिस्टन्स इक्वल आहे, किंवा असं लिहू शकतो आपण, दॅट इज डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड पी इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड क्यू. ठीक आहे, आता यामध्ये पीचे कॉर्डिनेट्स दिलेले आहे 2 and -5, क्यूचे कॉर्डिनेट्स आहे -2 and 9. आपण काय करूया आता, एचे कॉर्डिनेट अजून करूया. सिन्स ए लाईज ऑन एक्स ॲक्सिस, हेन्स वाय कॉर्डिनेट विल बी 0 ऑपोजिट. एक्स ॲक्सिसवर आहे, वाय कॉर्डिनेट 0 असेल, वाय ॲक्सिसवर आहे, एक्स कॉर्डिनेट 0 असणार आहे, हेन्स वाय कॉर्डिनेट विल बी 0. अँड देअरफॉर लेट एचे आपण कॉर्डिनेट्स कन्सिडर करूया, हा 0 असेल आणि हा असेल a,0 आहे. ओके, आता आपल्याकडे 3 पॉईंट आहे ए पी क्यू, त्यानंतर डिस्टन्सेस मेन्शन केलेलं, म्हणजे आपल्या इथे डिस्टन्स फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. सो बाय डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड पी, डिस्टन्स आहे म्हणजे स्क्वेअर रूट असणार आहे. डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड पी म्हणजे हे दोन पॉईंट. आपल्याला माहिती आहे डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स फॉर्म्युला इज इक्वल टू अंडर रूट
x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. जे 2 पॉईंट आहे त्यामधल्या एका पॉईंटला x1 y1 कन्सिडर करा, एका पॉईंटला x2 y2 कन्सिडर करा आणि त्यानंतर त्या व्हॅल्यूच्या फॉर्म्युलामध्ये पुट करा. त्यावरून तुम्हाला त्या 2 पॉईंटमध्ये असणार डिस्टन्स मिळणार आहे. सो डिस्टन्स फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग आता आपण बघूया AP डिस्टन्स. सो याला बोलू आपण 1 फ्रॉम 1 बाय डिस्टन्स फॉर्म्युला AP, A आणि P. सो A मायनस 2 स्क्वेअर प्लस 0 मायनस मायनस 5 म्हणजे 0 प्लस 5 स्क्वेअर. ठीक आहे, इज इक्वल टू अंडर रूट AQ म्हणजे हे 2 पॉईंट. अगेन A मायनस मायनस 2 म्हणजे A प्लस 2 स्क्वेअर प्लस 0 मायनस 9 स्क्वेअर. ठीक आहे, हे 2 डिस्टन्सेस इक्वल आहे. दोन्ही ठिकाणी स्क्वेअर रूटचं साइन आपण काय करू, नेक्स्ट स्टेप आपल्याला सिम्प्लिफाय करायचं म्हणून आपण काय करू, दोन्ही साईडचा स्क्वेअर घेऊ जेणेकरून स्क्वेअरचा साइन इथे रिमूव्ह होणार आहे. सो स्क्वेअरिंग बोथ साइड A मायनस 2 स्क्वेअर प्लस 0 प्लस 5 स्क्वेअर म्हणजे 5 स्क्वेअर इज इक्वल टू A प्लस 2 स्क्वेअर प्लस 0 मायनस 9 स्क्वेअर म्हणजे काय, मायनस 9 स्क्वेअर दॅट इज 81. इथे 5 स्क्वेअर 25 घेतला तरी चालणार आहे. आता नेक्स्ट काय आपल्याला सिम्प्लिफाय करायचं, आपण ब्रॅकेट एक्सपांड करूया. इथे A मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागणार आहे. A मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू एक्सपान्शन फॉर्म्युला A स्क्वेअर मायनस 2AB प्लस B स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला. इथे A इज A, B इज 2. तर या फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग आपण याचं एक्सपान्शन कसं लिहिणार, A स्क्वेअर मायनस 4A प्लस 4 प्लस 25 ॲज इट इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस 4A प्लस 4 प्लस 81. ठीक आहे, दोन्ही साईडला ए स्क्वेअर कॅन्सल होणार. त्यानंतर आपण काय करूया, हा नंबर आहे 29 मायनस 4A या साईडला शिफ्ट करू प्लस 4A प्लस 4A म्हणजे 8A इज इक्वल टू 29 आणि दिस इज 85. सो मायनस 85. ओके, देअरफॉर 29 मायनस 85 इज इक्वल टू 8A. 29 मायनस 85 मायनस 56. ओके, is equal to 8A and hence A is equal to minus 56 upon 8 and therefore minus 7 is equal to A आणि म्हणून A ची व्हॅल्यू आली -7. आपल्याला विचारलं फाइंड द पॉईंट ऑन एक्स ॲक्सिस. पॉईंटचे आपल्याला कोऑर्डिनेट विचारलेलं आहे. सो द पॉईंट ऑन देअरफॉर फायनल आन्सर द पॉईंट किंवा रिक्वायर्ड पॉईंट ऑन एक्स ॲक्सिस इज -7, 0. कारण पॉईंट आहे A, 0. A ची व्हॅल्यू -7. सो -7, 0. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. फाइंड द डिस्टन्सेस बिटवीन फॉलोइंग पॉईंट्स. पॉईंट्स दिलेले आपल्या त्याच्यामध्ये असणार डिस्टन्स फाइंड करायचं आहे. डिस्टन्स फाइंड करायचं आहे, 2 पॉईंट आहे त्याच्या कोऑर्डिनेट्स दिलेले आहे म्हणजे इथे आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युलाचाच यूज करावा लागणार आहे. सो सोल्युशन, आता डिस्टन्स फॉर्म्युला सगळ्या ठिकाणी लागणार आहे म्हणून इथे वरती एक कॉमन स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये आपण डिस्टन्स फॉर्म्युला मेन्शन करू. डिस्टन्स बिटवीन पॉईंट A अँड B is equal to under root x2 minus x1 square plus y2 minus y1 square. तर यामध्ये A पॉईंटचे कोऑर्डिनेट्स असणार आहे x1 and y1 आणि B पॉईंटचे कोऑर्डिनेट असणार आहे x2 आणि y2. ठीक आहे, दिस इज डिस्टन्स बिटवीन दिस 2 पॉईंट A and B. याला बोलूया डिस्टन्स फॉर्म्युला. दिस इज डिस्टन्स फॉर्म्युला. नाउ फर्स्ट A 0, B 0, A. Okay, so therefore distance between point A and B is equal to under root. यामध्ये हवं आपण मेन्शन करू शकतो x1 is A, y1 is 0, x2 is 0, y2 is equal to A. So x2 minus x1 0 minus A square plus y2 minus y1 A minus 0 square. 0 minus A minus A चा स्क्वेअर A square. A minus 0A that is A square. So that is 2A square. So याला जर मी सिम्प्लिफाय केलं तर काय करू शकते, √2 आणि त्यानंतर √2 into √A square. ठीक आहे, स्क्वेअर रूट साइन मी सेपरेट करू शकते. सो दॅट इज इक्वल टू √2 मल्टिप्लाइड बाय ही व्हॅल्यू असणार आहे √A square म्हणून A. ओके, सो दॅट इज इक्वल टू √2A taking square root and hence distance between point A and B is under √2A. P आणि Q या 2 पॉईंट मध्ये असणार डिस्टन्स फाइंड करायचं आहे. सो डिस्टन्स बिटवीन पॉईंट P and Q इज इक्वल टू P -6 -3. सो
x1 इज इक्वल टू -3, y1 इज इक्वल टू x1 इज -6, y1 इज -3. त्यानंतर क्यूब पॉईंट आहे -1,9. देअरफॉर x2 इज इक्वल टू -1, y2 इज इक्वल टू 9. ठीक आहे. सो अकॉर्डिंग टू डिस्टन्स फॉर्म्युला, डिस्टन्स बिटवीन पॉईंट A, P and Q is x2 minus x1 square, x2 minus x1 square plus y2 minus y1 square, y2 minus y1 square. So that is equal to -1 plus 6 square plus 9 plus 3 square. ठीक है. 6 minus 1 5, 5 square, 9 plus 3 12, 12 square. So that is equal to 5 square is 25, 12 square is 144. So that is 169. 169 हा कसला स्क्वेअर आहे, 13चा स्क्वेअर आहे. त्यामुळे ज्यावेळेस मी स्क्वेअर रूट घेणार त्यावेळेस मी इथे लिहिणार 13 युनिट्स. तर हे झालं डिस्टन्स बिटवीन पॉईंट पी अँड क्यू. डिस्टन्स ज्यावेळेस आपण मेन्शन करतो त्यावेळेस आपल्याला इथे पुढे लिहायचं आहे युनिट्स. ओके. जसं इथे सुद्धा ह्या केसमध्ये A√2 किंवा √2a व्हॅल्यू होती, सो √2a युनिट्स असं मेन्शन करायचं आहे. नाव लास्ट पार्ट थर्डसाठी अगेन सेमच आहे प्रोसिजर. आपल्याला x1, y1, x2, y2 व्हॅल्यूज आयडेंटिफाय करायच्या आणि फॉर्म्युलामध्ये पुट करायच्या. सो थर्डसाठी पॉईंट आर आणि पॉईंट एस दिलेला आहे. या दोन पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स म्हणजेच काय, डिस्टन्स बिटवीन पॉईंट आर अँड एस इज इक्वल टू आर इज -3a and a and s is a, -2a. सो याला आपण बोलूया, दिस इम्प्लाइज x1 इज इक्वल टू -3a, y1 इज इक्वल टू a, x2 इज इक्वल टू a and y2 इज इक्वल टू -2a. ठीक है. -3a, a and -2a. Therefore distance between, by distance formula, distance between point R and S is equal to x2 minus x1 square, x2 minus x1 square plus y2 minus y1 square, y2 minus y1 square. So that is equal to a minus -3a म्हणजे 4a square plus -2a minus a minus 3a square. ठीक है. So 4 square is 16, a square is a square plus 3 square is 9a square. So a square जर मी कॉमन घेतला इनसाइड ब्रॅकेट 16 plus 9 किंवा जर डायरेक्ट ॲडिशन जमत असेल तर डायरेक्ट ॲडिशन करा 16a square plus 9a square 25a square किंवा a square कॉमन घ्या 16 plus 9 दॅट इज इक्वल टू 25 इंटू a square. स्क्वेअर रूट आहे त्यामुळे स्क्वेअर रूट 25 मल्टिप्लाइड बाय स्क्वेअर रूट a square. स्क्वेअर रूट 25 हा कसला स्क्वेअर आहे 5चा. सो 5 इंटू a. सो दॅट इज इक्वल टू 5a. Therefore distance between point R and S is 5a units. Question number 7. Find the coordinates of the circumcenter of a triangle whose vertices are -3, 1, 0, -2 and 1, 3. एक ट्रायंगल आहे. ट्रायंगलचे 3 वर्टायसेस त्याचे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट दिलेला आहे. तर ह्या ट्रायंगलचं सर्कमसेंटर काय असणार त्याचे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड करायचे. सर्कमसेंटर काय असते हे आपण क्लास 9 मध्ये बघितलं आहे. इनसेंटर सर्कमसेंटर हा टॉपिक आपण डिस्कस केलेला. त्यानंतर ह्या चॅप्टरमध्ये सुद्धा आपण एक सर्कमसेंटर आधारित क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. सो त्याच पद्धतीचा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा. बट त्याआधी आपल्याला माहिती पाहिजे सर्कमसेंटर म्हणजे काय किंवा सर्कमसेंटरची कोणती प्रॉपर्टी आपल्याला इथे युजफुल असणार आहे. सो सर्कमसेंटर म्हणजे काय, सपोज आपण 2 सर्कल बघितलेले क्लास 9 मध्ये. हा एक ट्रायंगल आहे. ट्रायंगलच्या आतमध्ये जर सर्कल असेल याला आपण बोलतो इन सेंटर आणि त्याचा जो सेंटर असतो त्याला आपण बोलतो इन सेंटर. ठीक आहे. हा इन सर्कल आणि त्याचा सेंटर असतो इन सेंटर. सपोज ट्रायंगलच्या तिन्ही वर्टेक्समधून पास होणार असेल तर मी एक सर्कल ड्रॉ केला तर हा जो सर्कल असतो या सर्कलला आपण बोलतो सर्कल. सर्कमफरन्सवरती आहे असं किंवा असं बोलू शकतो आपण की या सर्कलच्या ट्रायंगलच्या तिन्ही वर्टेक्समधून जातोय. सो दिस इज सर्कल. आणि ह्या सर्कलचा जो सेंटर असतो ना हा सेंटर त्याला आपण बोलतो सर्कम सेंटर. तर आता आपल्याला सर्कम सेंटरचेच कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहे. सो सर्कम सेंटरची कोणती प्रॉपर्टी इथे आपल्याला यूज करावी लागणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करूया, एक ट्रायंगल कन्सिडर करूया. सपोज एक ट्रायंगल आहे. ठीक आहे. या ट्रायंगलचा सर्कम सेंटर म्हणजे एक्झॅक्टली काय असतो. ट्रायंगलला 3 साईड आहे. प्रत्येक साईडचा सपोज एक परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केला. ही साईड आहे. या साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय, परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे अशी लाईन जी परपेंडिक्युलर आहे ॲज वेल एज बायसेक्ट करते. परपेंडिक्युलर आहे ॲज वेल एज बायसेक्ट करते. या साईडचं परपेंडिक्युलर बायसेक्टर जर मी ड्रॉ केला तर अशी काही लाईन असणार आहे. बायसेक्ट करते, परपेंडिक्युलर आहे. या साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केला
अशी काही लाईन मिळणार आहे, बायसेक्ट करते, ॲज परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. हे जे 3 परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात हे एका पॉईंटमध्ये एकमेकांना इंटरसेक्ट करतात. हा जो पॉईंट असतो या पॉईंटला आपण बोलतो सर्कम सेंटर. या पॉईंटला काय बोलतो? सर्कम सेंटर. बट सर्कम सेंटर कशाचं सेंटर आहे? सपोज हा जो पॉईंट आहे आपण थोडा ॲक्च्युली वरती असेल, आता मी परपेंडिक्युलर एक्झॅक्टली ड्रॉ नाही केले, बट असा काही इथे हा पॉईंट असणार आहे. हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आणि हा जो प्रत्येक वर्टेक्स जर मी कन्सिडर केला तर सपोज हा पॉईंट सी आहे आणि हा पॉईंट आपण घेऊ लेट से डी. ABD ट्रायंगल आहे, हा पॉईंट सी आहे, तर मी सी हा सेंटर कन्सिडर केला आणि CA एवढी रेडियस जर मी कन्सिडर केली, सी सेंटर आणि O रेडियस कन्सिडर करून जर मी असा सर्कल ड्रॉ केला, हा जो सर्कल आहे हा सर्कल ह्या तिन्ही वर्टेक्समधून पास होईल, तिन्ही वर्टायसेसमधून पास होईल आणि हा जो सर्कल असतो याला आपण बोलतो सर्कम सर्कल. ठीक आहे. आता यामध्ये जर बघितलं हा सर्कम सर्कल आहे, हा सेंटर आहे, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स म्हणजे सर्कम सेंटरचा प्रत्येक वर्टेक्सपासूनचा डिस्टन्स म्हणजे काय? सर्कलची रेडियस आहे. आपल्याला माहिती आहे एका सर्कलच्या रेडियसची व्हॅल्यू नेहमी सारखी असते किंवा रेडियस इक्वल असतात. त्यामुळे CA, CB आणि CD या व्हॅल्यूज इक्वल असणार आहे किंवा याला आपण असं बोलू शकतो की सर्कम सेंटरचं वर्टेक्सपासूनचा डिस्टन्स प्रत्येक केसमध्ये इक्वल असणार आहे. त्यामुळे सर्कम सेंटरचं वर्टेक्सपासूनचं डिस्टन्स, त्यानंतर नेक्स्ट वर्टेक्स आणि नेक्स्ट वर्टेक्सपासूनचं डिस्टन्स, हे डिस्टन्सेस नेहमी इक्वल असणार. का इक्वल असणार? कारण सर्कलची रेडियस आहे ना, रेडियसची व्हॅल्यू नेहमी सारखी असते. ही एक रेडियस आहे, ही एक. हा सर्कल ड्रॉ करताना तुम्ही एवढी रेडियस घ्या किंवा एवढी घ्या किंवा एवढी घ्या, सर्कल तर असाच असणार आहे. त्यामुळे CA = CB = CD ह्या प्रॉपर्टीचा यूज करून आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. सो थोडक्यात आपण कोणती प्रॉपर्टी यूज केली? आपण ही प्रॉपर्टी यूज केली की एखाद्या ट्रायंगलचा जो सर्कम सेंटर असतो या सर्कम सेंटरचा प्रत्येक वर्टेक्सपासूनचं असणारं डिस्टन्स नेहमी इक्वल असतं. ठीक आहे. ह्या प्रॉपर्टीज यूज करून आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. समजलं अंडरस्टँडिंग आली क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे? सो आपण काय करूया, दिलेले वर्टेक्स आणि दिलेले जे वर्टेक्स आहे ABC ते आणि एक ट्रायंगल कन्सिडर करूया. लेट ट्रायंगल ABC is given triangle. आपण असं कन्सिडर करू, वर्टायसेस फर्स्ट वर्टेक्स A, लेट A -3,1, B सेकंड वर्टेक्स 0,-2 आणि C 1,3. सर्कम सेंटर फाइंड करायचं. लगेच सर्कम सेंटरला आपण असं कन्सिडर करूया, लेट सर्कम सेंटर B आपण घेऊया सपोज O आणि त्याचे कॉर्डिनेट्स घेऊ A, B. सर्कम सेंटर आहे, सर्कम सेंटर आहे O, त्याचे कॉर्डिनेट्स आहे A, B. तर आपल्याला काय करायचं आहे? A आणि B ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. नाव इथे लगेच ट्रायंगल ड्रॉ करू आपण. हा O पॉईंट असेल, A, B, C. सिन्स डिस्टन्स ऑफ सर्कम सेंटर of a distance of circum center of a triangle, distance of circum center of a triangle from each vertex is equal. काय लिहिलेलं आहे? सर्कम सेंटरचं प्रत्येक वर्टेक्स पासूनचं डिस्टन्स इक्वल असतं अँड देअरफॉर हियर OA = OB = OC. सर्कम सेंटरचं A पासूनचं डिस्टन्स, सर्कम सेंटरचं B पासून आणि सर्कम सेंटरचं C पासूनचं डिस्टन्स इक्वल असणार आहे. O = OB = OC. या 3 पॉईंटचे कॉर्डिनेट्स माहिती आहे, याचा आपण कॉर्डिनेट अज्यूम केलेला आहे. डिस्टन्सेस आहे म्हणजे आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज करू शकतो. आपण 2-2चं कॉम्बिनेशन घेऊ. फॉर एक्झाम्पल O = OB कन्सिडर करू, डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करू, त्याच्यावर एक रिलेशन मिळेल. OB = OC कन्सिडर करू, डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करू, त्याच्यावर एक रिलेशन मिळेल. येऊन 2 इक्वेशन मिळते. हे इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला A आणि B ची व्हॅल्यू मिळेल. आपण OA = OB घेणार आहोत, OB = OC घेणार आहोत. आपण OA = OC जरी घेतलं तरी चालणार, कारण तिन्ही टर्म्स इक्वल आहे. त्यामुळे ज्यावेळेस आपली इक्वेशन फाइंड करायची असेल त्यावेळेस आपण OA = OC जरी घेतलं तरी चालणार आहे. ठीक आहे, समजते? सो नाउ बाय डिस्टन्स फॉर्म्युला, distance between 2 points, let's say X and Y, capital X capital Y is equal to x2 minus x1 square plus y2 minus y1 square. इथे x1 y1 x2 y2 काय असणार आहे? x पॉईंटचे कॉर्डिनेट आणि y पॉईंटचे कॉर्डिनेट. ओके, अँड देअरफॉर याचा अर्थ काय? डिस्टन्स बिटवीन पॉईंट O अँड A इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉईंट O अँड B इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉईंट O अँड C. ठीक आहे, लेट किंवा आपण असं बोलूया कन्सिडर डिस्टन्स बिटवीन पॉईंट O अँड A इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉईंट O अँड B. आपण काय करतो आता? 2-2च्या कॉम्बिनेशनमध्ये इक्वॅलिटी कन्सिडर करून इक्वेशन सॉल्व्ह करतोय. सो डिस्टन्स बिटवीन पॉईंट O अँड A इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉईंट O अँड B. त्यामुळे डिस्टन्स आहे, डिस्टन्स फॉर्म्युला आपण यूज करणार O आणि A.
सो ओ ए बी आहे आणि ए आहे -3 आणि 1. तर आपण काय करूया, डिस्टन्स बिटवीन पॉईंट ओ अँड ए मायनस -3 स्क्वेअर x2 मायनस x1 स्क्वेअर x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर b मायनस 1 स्क्वेअर इज इक्वल टू OB x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. ठीक आहे. देयरफॉर a मायनस -3 a प्लस 3 स्क्वेअर प्लस b मायनस 1 स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b प्लस 2 स्क्वेअर. ओके. आपण लगेच काय करू, आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करायचं. आपण इथे स्क्वेअर करून घेऊ. स्क्वेअर केल्यामुळे काय होणार, दोन्ही साईडला स्क्वेअर रूट आहे, स्क्वेअर रूटचं साईन डिसअपिअर होईल. सो स्क्वेअरिंग बोथ साईड्स काय होणार आहे, हे दोन्ही साईड निघून जातील आणि त्यानंतर इनसाइड ब्रॅकेट काय टर्म्स आहे त्याचं आपण एक्सपान्शन करू. a स्क्वेअर प्लस 6a प्लस 9 प्लस b स्क्वेअर मायनस 2b प्लस 1. ह्या टर्म्स कशा आल्या, याचं एक्सपान्शन आहे हे आणि याचं एक्सपान्शन आहे हे. फॉर्म्युले कोणते यूज केले आपण, a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे मी एक्सप्लेन नाही करत आहे. हा एक फॉर्म्युला आपण यूज केला आणि a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. ठीक आहे. देन ह्या साईडला राईट हँड साईडला a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 4b प्लस 4. सिम्प्लिफिकेशन बघूया. a स्क्वेअर b स्क्वेअर आहे, इथे सुद्धा a स्क्वेअर b स्क्वेअर, दोन्ही साईडचे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर कॅन्सल होणार. त्यानंतर 6a मायनस 2b प्लस 10 इज इक्वल टू 4b प्लस 4. देयरफॉर 6a 4b या साईडला शिफ्ट केला, मायनस 4b मायनस 2b मायनस 4b मायनस 6b 10 मायनस 4 6 इज इक्वल टू 0. देयरफॉर इथे 6 आहे 6 आहे 6 आहे, आपण थ्रू आउट 6ने डिवाइड करू शकतो. a मायनस b प्लस 1 इज इक्वल टू 0 अँड हेच a मायनस b इज इक्वल टू मायनस 1. हे एक इक्वेशन मिळालं. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण काय कन्सिडर केलं, ही इक्वॅलिटी कन्सिडर केली. आता आपण सपोज या दोन टर्म इक्वल दाखवूया. ऑल्सो डिस्टन्स बिटवीन पॉईंट ओ अँड बी इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉईंट ओ अँड सी. देयरफॉर ओ आणि बी मध्ये असणारा डिस्टन्स हे आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेलं आहे, ओ बी बरोबर. तेच मी इथे डायरेक्ट लिहू शकते. सो a स्क्वेअर प्लस b प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉईंट ओ अँड सी, ओ आणि सी. सो a मायनस 1 स्क्वेअर प्लस b मायनस 3 स्क्वेअर. दोन्ही साईडला स्क्वेअर आहे, लगेच मी स्क्वेअर करणार, स्क्वेअरिंग बोथ साईड स्क्वेअर करणार आणि इथे जे टर्म्स आहे त्याचं मी एक्सपान्शन करणार. देयरफॉर a स्क्वेअर प्लस a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. या दोन्ही ठिकाणी मला a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. सो b स्क्वेअर प्लस 4b प्लस 4 इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2a प्लस 1 प्लस b स्क्वेअर मायनस 6b प्लस 9. दोन्ही साईडला इथे a स्क्वेअर आहे, a स्क्वेअर b स्क्वेअर दोन्ही टर्म कॅन्सल झाला. देयरफॉर 4b प्लस 4 इज इक्वल टू मायनस 2a मायनस 6b मायनस 2a मायनस 6b प्लस 10. रिअरेंज करूया. a आणि bच्या फॉर्ममध्ये आपल्याला इक्वेशन पाहिजे. सो मायनस 2a ह्या साईडला येणार प्लस 2a, 4b मायनस 6b इकडे आलो प्लस 6b. सो 10b मायनस 6 इज इक्वल टू 0. मायनस 2a 10b मायनस 6 इज इक्वल टू 0. थ्रू आउट आपण 2ने डिवाइड करू शकतो. सो a प्लस 5b मायनस 3 इज इक्वल टू 0. दिस इम्प्लाइज a प्लस 5b इज इक्वल टू 3. हे एक इक्वेशन आपल्याला मिळालं. आता बघा आपल्याला a आणि b ची व्हॅल्यू फाइंड करायचे. दोन लिनियर इक्वेशन मिळाले, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. हे दोन इक्वेशन आपण इझिली सॉल्व करू शकतो. सो दिस इज 2 सॉल्विंग 1 and 2. सॉल्विंग 1 and 2 कसं सॉल्व करणार, याला आपण 5 ने मल्टिप्लाय करूया फर्स्ट इक्वेशनला. सो इक्वेशन 1 मल्टिप्लाइड बाय 5, याला 5 ने मल्टिप्लाय करू. सो इथे 5a मायनस 5b होणार, इथे ऑलरेडी 5b आणि त्यानंतर ते दोन इक्वेशन आपण ॲड करू. सो इक्वेशन 1 मल्टिप्लाइड बाय 5 प्लस इक्वेशन 2. ठीक आहे. 1ला ज्यावेळेस मी 5 ने मल्टिप्लाय करेल, सो 5a मायनस 5b इज इक्वल टू मायनस 5 आणि हे इक्वेशन आहे a प्लस 5b इज इक्वल टू 3. आपण हे दोन इक्वेशन ॲड करतोय. सो मायनस 5 प्लस 5b कॅन्सल. 6a इज इक्वल टू मायनस 2, a इज इक्वल टू मायनस 2/6. सो a इज इक्वल टू मायनस 1/3. a ची व्हॅल्यू आली मायनस 1/3. b ची व्हॅल्यू फाइंड करायची. सो फ्रॉम 1 a
प्लस 1 इज इक्वल टू बी, मायनस 1/3 प्लस 1 इज इक्वल टू बी. सो बी इज इक्वल टू 2/3. बीची व्हॅल्यू आली 2/3. हेच आपल्याला फाइंड करायचं होतं. देअरफॉर सर्कम सेंटर ऑफ गिवन ट्रायंगल इज और असं लिहू शकतो आपण. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ द सर्कम सेंटर ऑफ गिवन ट्रायंगल इज -1/3 अँड 2/3. सो एक्स कोऑर्डिनेट आला -1/3, वाय कोऑर्डिनेट आहे 2/3.